काचेला छोटासा सन्मान देत असतो. आई वडिलांचं नाव मोठं करा, गुरूंचं 2 नंबर. कारण का माझ्यापेक्षा मेहनत ती दोघं करत आहेत. प्रत्येकाचे आई वडील प्रत्येकाच्या मुलीसाठीच रात्रंदिवस मेहनत करतात आणि तिच्या या कष्टाला सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने उत्तर तिची प्रगती हो, उत्तर तिची प्रकृतीनुसार तिची प्रगती सुद्धा हो. समर्थ साधूंच्या चरणावरती आपण साखळी घालून, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावरती आपण साखळी घालू. आणि ईश्वराला तर मी सांगतो, जोपर्यंत तुझ्या मनातल्या इच्छा, आशा, आकांक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या डोळे बंद करू नको. कारण का आम्हालाही तिला फक्त आई बापाच्या कष्टाचं तुला चीज करायचंय. बाकी आमच्याकडून तू नामाचं चिंतन कमी कर. मागच्या मेळाव्यात तिने विचार नाही केला की कुठल्या लेवलला जाणार, आणि ती कुठल्या लेवलला जाणार आहे ते फक्त मलाच माहिती. तुम्ही योग्य ते वेळी सांगेल कुठल्या लेवलला ती जाणार आहे. आप्पांची कन्या, तुमची माझी सर्वांचीच कन्या, तिने सुद्धा संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, हे घेऊन ती पुढे चालली. म्हणून तर तिने गळ्यात तुळशीची माळ धारण केली. आणि याच्या पुढे अशीच एक वारकऱ्याची कन्या कुठल्या तरी सरकारी ऑफिसर म्हणा किंवा विदेशात गेलेली तुम्हाला आम्हाला बघायला आवडेल. हीच पांडुरंगाच्या चिरणी आपल्या त्याला साखळे घालायची आणि प्रार्थना करायची. आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दहामजी तू आभाळ आभाळ काय नाही फक्त बाबा आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद राहील.